शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील अधिक उत्पादनासाठी तुमच्या जमिनीत रासायनिक खताचा अधिक डोस देताय, पण तुम्हाला देखील हवं तसं उत्पन्न भेटत नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. जमिनीत टाकलेले 100% खत हे आपल्या पिकाला लागू होत नाही. त्यातील साधारण 70 ते 80% हे खत आपल्या जमिनीत तसेच पडून राहते आणि उरलेले 20 ते 30% खत हे आपल्या पिकाला लागू होते. अधिक रासायनिक खताचा वापर करून आपण आपल्या जमिनीचा पीएच वाढवत असतो किंवा कमी करत असतो. जर आपल्या जमिनीचा पीएच 7च्या खाली जर असेल तर आपली जमीन आम्लीय बनते. आम्लीय जमीन म्हणजे ऍसिडिक जमिनीत आपल्या पिकाला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट हे पिकाला लागू होत नाही. त्याचबरोबर आपल्या जमिनीत असणारा जो फॉस्फरस तो देखील जमिनीत स्थिर राहतो. जमिनीत पडलेला फॉस्फरस आपल्या पिकाला उपलब्ध करण्यासाठी आज आपण फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया पाहणार आहोत. फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया मध्ये दोन प्रकारचे जीवाणू असतात, ज्यामध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलस मेगाटेरियम हे दोन जीवाणू आढळतात. ते आपल्या जमिनीत पडलेला फॉस्फरस आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. पीएसबी जीवाणू जमिनीत पडलेला अविद्राव्य स्वरूपातील फॉस्फरस दोन प्रकारचे ऍसिड सिक्रेट करून तो विद्राव्य फॉर्म मध्ये तयार करून आपल्या पिकाला लागू करतात, ज्यामध्ये जीवाणू ऍसिडिक ऍसिड आणि सायट्रिक ऍसिड हे दोन ऍसिड सिक्रेट करतात. मित्रांनो, पीएसबी हा जीवाणू आपण आपल्या जमिनीत कसा वापरू शकतो? तर मित्रांनो, साधारण 1 लिटर पीएसबी 200 लिटर पाण्यात मिक्स करून आपण आपल्या पिकाला विविध अवस्थेत तो या ठिकाणी वापरू शकतो. धन्यवाद.